नमस्कार, माझे नाव अर्पिता मारुती निकम। तर सर्वप्रथम मी आपल्या गावचे IAS श्री ज्ञानेश्वरजी पाटील यांचे आभार मानते की त्यांनी आमच्या शाळेला इतका खर्च करून 20 लॅपटॉप आमच्या शाळेपर्यंत पोहोचवले आहेत। त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। आज लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक विद्यार्थी लॅपटॉप शिकणार याचा मला अभिमान आहे। आता प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो सोशल मीडियाचा चांगला वापर होईल असं तरी मला वाटतं, कारण की प्रत्येक विद्यार्थी हा सोशल मीडियाच्या गैरवापरामध्ये जात होता। आणि जसं की एखाद्याने दुसऱ्याला रील्स पाठवली की लगेच दुसऱ्याने त्याला रील्स पाठवायची, मग त्याच्यामुळे तर आपल्या विद्यार्थ्यावर सोशल मीडियाचा गैरवापर होत होता। आणि आता ज्यावेळी आम्हाला सर लॅपटॉप शिकवतील त्यावेळी आम्ही पक्कच शिकणार, कारण की आमचं नशीब आहे की आम्हाला अशा नवनवीन गोष्टी अनुभवायला आणि शिकायला मिळतात। त्यामुळे आपल्या गावचे श्री IAS ज्ञानेश्वरजी पाटील आहेत ना, त्यांची मी खरंच मनापासून आभारी आहे। धन्यवाद। आदरणीय मुख्याध्यापकांनी, इथे आलेल्या मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला माझ्या जीवनावर इंटरनेटचे काय स्थान आहे हे सांगणार आहे। माझ्यासाठी इंटरनेट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते एक मोठे वाचनालय आहे। जेव्हा मला विज्ञानातील एखादे कठीण समीकरण समजत नसेल तेव्हा मी यूट्यूबवरील किंवा गुगलवरील व्हिडिओ पाहून ते सॉल्व्ह करू शकते। केवळ शालेय अभ्यासच नाही तर मला ज्या गोष्टीची आवड आहे, जसे की मला माझी स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा, व्यवसायाची माहिती, यासाठी देखील मला खूप इंटरनेट मदत करतो। धन्यवाद। यानंतर श्रेयश काळे इयत्ता 9वी। माय नेम इज श्रेयस श्रीकांत काळे। तुम्ही इथे हजर राहिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद। मी आज तुम्हाला खरं सांगायचं असलं तर आजकालची पिढी मोबाईलवर इंस्टाग्राम व फेसबुक, व्हॉट्सअप, गुगलवर दिवसभर फालतूचे कमेंट चॅटिंग करत असतात। यापासून वाचण्याकरिता आपल्या गावचे IAS ऑफिसर श्री ज्ञानेश्वर पाटील सर यांनी आपल्या प्रसारेस 20 कॅम्प्युटर गिफ्ट केलेले आहेत, म्हणजे भेट दिलेले आहेत। आणि त्या कॅम्प्युटरमुळे मला स्वतःला काय फायदा होईल मी हे तुम्हाला सांगणार। आज मी कॅम्प्युटर चालवायला शिकलो की उद्या मला IIT, ITI यासारख्या कंपन्यांमध्ये जॉबही मिळू शकते व कॅम्प्युटर सायन्स हे मी सब्जेक्टही घेऊ शकतो। व तुम्ही मोबाईलवर फालतूचे रील्स, कमेंट, इंस्टाग्राम व व्हॉट्सअप वापरण्यापेक्षा तेच टाइम कॅम्प्युटरला दिले की तुमच्या उद्याच्याला भविष्यही घडू शकतं। व आपल्या गावच्या IAS ऑफिसर श्री ज्ञानेश्वर पाटील सरांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी अजून जिद्दीने अभ्यास करेन। धन्यवाद। सुबह की किरणों से होता जैसा आकाश है, सुबह की किरणों से होता जैसा आकाश है, वैसा ही आपके आगमन में विद्यालय में फैला प्रकाश है, विद्यार्थी में फैला प्रकाश है। अल्फाज तो नहीं है मेरे पास कहने को, अल्फाज तो नहीं है मेरे पास कहने को, आप जैसे अतिथियों के प्रांगण में पधारी हो। नमस्कार, माझे नाव अहिल्या गंगाराम सलगरे। सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की या कार्यक्रमाला येऊन इथे कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल धन्यवाद। फुलांनी फुलांचे मन पहा जपले, फुलांनी फुलांचे मन पहा जपले, अशा मंगल प्रसंगी आभार मी आपले मानते, आभार मी आपले मानते। एखाद्या वाक्यामध्ये पूर्णविराम नाही दिला तर ते वाक्य अपूर्ण राहते, एखाद्या वाक्यामध्ये पूर्णविराम नाही दिला तर ते वाक्य अपूर्णच राहते। त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमामध्ये पूर्णविराम म्हणजेच आभार प्रदर्शन होत। सर्वप्रथम मी आभार मानते शाळेतील मुख्याध्यापकांचे, ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आम्हाला संधी दिली। व सर्वप्रथम सर्व शिक्षकांचे देखील मनापासून आभार मानते व वेळेत वेळ काढून आलेल्या सर्व पाहुण्यांचे देखील मनापासून आभार व सर्वात जास्त माझे मित्र व मित्रांनो तुम्हाला देखील आभार मानते। तुमच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आलेले। आपके सहयोग से मेरी जिंदगी में बढ़ गया है स्वाद, आपके सहयोग से मेरी जिंदगी में बढ़ गया है स्वाद, मेरे दिल की हर धड़कन से निकल गया आपके लिए। धन्यवाद, धन्यवाद।